नमस्कार, आम्ही सारे खवय्ये को-पॉड बॉय ऑलिव्हिया आणि स्कॉच ब्राईट स्पेशल पार्टनर अमूलच्या आजच्या भागात मी संकर्षण तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनापासून आणि उत्साहात स्वागत करतो। मी जेव्हा 10वी-12वी झालो ना तेव्हा खूप मुलांना डॉक्टर इंजिनियर हेच व्हायचं होतं। मग थोडासा काळ पुढे गेला, मग बऱ्याच मुलांना MBA करायचं होतं, बरोबर। आणि आता तर एवढं सगळं बदललंय की दर 2 वर्षांनी पुढे जाणाऱ्या पिढीला मागून येणाऱ्या पिढीचा हेवा वाटावा एवढे क्षेत्र खुले झालेले आहेत। बरं, आता तर असंही काही नाही की ठराविक वर्ष नोकरी, रिटायरमेंट, पेन्शन, सेव्हिंग्स असं काही नाहीये। म्हणजे वयाचा एक टप्पा पार केल्यानंतर अचानक माणसं क्षेत्र बदलतात आणि त्याही क्षेत्रामध्ये सक्सेसफुली काम करतात, बरोबर। आत्ता माझ्यासोबत ज्या ताई इथे बसलेल्या आहेत त्या अशाच एका वेगळ्या क्षेत्रात काम करतात, ज्या क्षेत्राकडे तरुण मुलांचा फार ओढा आहे, त्याच्यात ते काम करतात सक्सेसफुली। जाणून घेऊयात त्या ताईकडनं त्यांच्याच विषयी आणि त्यांच्याकडनं पाहूयात केवळ तुमच्यासाठी मस्त बहारदार आणि चविष्ट अशा रेसिपीज। नमस्कार। नमस्कार। तुमचं आजच्या भागात खूप मनापासून स्वागत। थँक्यू। कशा आहात तुम्ही? मी मस्त। मजेत आहात? हो। फॅन्टास्टिक। आम्हाला तुमचं संपूर्ण नाव काय ते सांगा। मानसी रविकुमार शिर्के। बर, कुठे राहता तुम्ही? पनवेल। कोण कोण असतं घरी? आई, मी आणि माझा मोठा भाऊ। मोठा भाऊ काय करतात दादा? तो कॅमेरामन आहे। कॅमेरामन आहात? म्हणजे पिक्चर वगैरे करतात? हो, तो म्हणजे न्यूज चॅनल साठी करतो, कॉर्पोरेट न्यूज चॅनल साठी करतो। मला वाटलं सिनेमाचे वगैरे असतील तर मी लगेच म्हटलं असतं मला घ्यायला कुठल्या तरी सिनेमात। आणि तुमचं काय शिक्षण झालंय? मी इंटिरियर डिझायनिंग केलेलं आहे। अरे वा। आणि मी ॲज अ इंटिरियर डिझायनर प्रॅक्टिस करते। फॅन्टास्टिक। माझा स्वतःचा बिझनेस आहे। वा। आणि मी आता तो 2 वर्षापासून स्टार्ट केला। आधी मी जॉब करत होते, 2 वर्ष झाले आता मी स्वतःचा बिझनेस स्टार्ट केला। क्या बात आहे। इंटिरियर डिझायनर म्हणजे सध्या फुल असं काय म्हणतात त्याला, खूप स्कोप असलेलं फील्ड आहे। कारण प्रत्येक जणाला स्वतःचं घर, स्वतःचं ऑफिस, त्याची एक थीम असते, ते आपण काय काम करतो असं बरंच असतं। हो, प्रत्येकाचे आपापल्या रिक्वायरमेंट्स असतात, तर आम्ही ट्राय करतो की त्या सगळ्या रिक्वायरमेंट्स कम्प्लीट व्हाव्या आणि त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे घर मिळावं डिझाईन करून। असं किती वेगवेगळी क्षेत्र आहेत ना आणि किती वेगवेगळ्या कामाच्या पद्धती आहेत, त्याची पावती मिळणारी वेगळी, हो की नाही? हो, किती आयुष्यात असं भरभरून शिकण्यासारखं आहे। हो, खूप बरोबर ना? हो, बरोबर। बरं, आता जरा वेगळ्या मुद्द्याकडे वळूयात। लग्न झालंय तुमचं? नाही झालंय? बरं, कधी आता काही प्लॅनिंग वगैरे केलंय? या वर्षात करायचंय। खूप शुभेच्छा। मग ते ठरवलंय म्हणल्यानंतर त्याची तयारी असते ना? ठरवलं असं म्हणजे यावर्षी करायचंय। बरं, तर बघूया आता। अरेंज मॅरेज करणार आहात? हा, म्हणजे डिपेंड आहे, अरेंज किंवा अजून चालू आहे, अजून असं काही हे नाहीये, ठरवलं नाहीये, जे होईल ते होईल। बरोबर बरोबर। मी हे विचारतो, तुम्हाला असं वाटतं नका की हा मुलगा किती आगाऊ झालाय, असं नाहीये। काय, आमच्या झी मराठीच्या कुटुंबामध्ये पण एक मुलगी आहे, हो, आणि तिच्यावरती एक मालिका सुरू झाली, तिचं नाव आहे नकटीच्या लग्नाला यायचं। त्या मालिकेमध्ये तिच्यासाठी आम्ही खूप मुलं शोधतोय ना। तर म्हणून म्हणलं याही ताईंना विचारावं की तुमचं नेमकं काय, कुठपर्यंत आलंय सगळं, काय तुमच्या अपेक्षा, कसा मुलगा हवाय तुम्हाला? अपेक्षा असं नाही, मी आता माझा बिझनेस स्टार्ट केलाय, बरोबर, तो बिझनेस साठी मला त्यांनी सपोर्ट करावं। बरं, आणि बस एक नॉर्मल एवढीच अपेक्षा आहे का माझ्या करिअर त्यांनी करून द्यावं मला। क्या बात आहे। अरे, तुम्हाला एका काय म्हणतात त्याला, भावाची शुभेच्छा आहे की तुम्हाला असाच नवरा मिळेल। थँक्यू। वा। आता जरा आमच्या मुख्य हेतूकडे वळूयात। खवय्येगिरीमध्ये कितपत इंटरेस्ट आहे? काय खाता, व्हेज नॉन व्हेज? ऍक्च्युली मला ना वेगवेगळ्या ठिकाणी जायला आवडतं। जसं मी आधी जॉब करत होते तर आम्हाला साईट्स असायच्या वेगवेगळ्या स्टेट्स मध्ये वेगळे, बरोबर, खूप सारे वेगवेगळ्या ठिकाणचे पदार्थ असं टेस्ट करायला आवडतात। व्हेरी गुड। मग आज आमच्यासाठी कुठून तुम्ही पाहिलेली रेसिपी का तुमची स्वतःची काही ठरवलेली वगैरे आहे? आज ऍक्च्युली मी मलेशियाला गेलेले होते, जेव्हा माझं बिझनेस कॉन्फरन्स रिलेटेड होतं, वर्क होतं तिथे, तर तिथे मग मी लक्सा म्हणून एक तिकडची एक त्यांची ट्रेडिशनल डिश आहे, क्या बात आहे, ती मग मी तिथे टेस्ट केलेली, तर मला ती फार आवडली। म्हणजे आज मलेशियाहून आलेली रेसिपी आपल्याकडे आलेली आहे बरं का, मानसीताई स्वतः करून दाखवणार, हो की नाही? तयार आहात तुम्ही? हो, नक्की। याच गप्पांसह आपण लगेच वळूयात किचनकडे। मानसीजी आपल्यासाठी आता पहिला पदार्थ करणार आहे, तयार आहात तुम्ही? हो। काय याचं नाव आहे? शोरमा। शोरमा। बर, चला मग आपण साहित्य पाहूयात आणि मग चिकन शोरमाची कृती करूयात। पिटा ब्रेड, चिकन, मिक्स व्हेजिटेबल, बटर, मेयोनीज, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, मिरची पावडर, मीठ, जिरे धणे पावडर, कोबी, कांदा। ठीक आहे, चला साहित्य आपण पाहिले, कृती करूयात। काय करायचं सुरुवातीला आपण हे बोनलेस चिकन एका बाउल मध्ये घ्यायचंय। बरं, किती लागणार आहे बघा? सगळं लागेल जितकं आपल्याला हवंय तितकं, आपल्या दोघांना पुरेल एवढं। पुढे त्याच्यामध्ये आपण मेयोनीज टाकणार। ओके। घरी कोण करतो तुम्हाला मदत? आई। किती लागणार आहे मेयोनीज? आणखी नाही, बस। पुढे मेयोनीज नंतर आपण थोडंसं मीठ घालणार। बरं, आलं लसूण पेस्ट पुरे इतकी? हो। पुढे
हे आपण आता मिक्स करून घेणार आहोत. झालंय मिक्स. हो, हे मिक्स करून आता आपण 15 to 20 मिनिट्स ठेवून द्यायचं आहे. 20 मिनिटं मॅक्झिमम. ठीक आहे, 15-20 मिनिटं आपण वाट पाहूयात. मॅरिनेशन झालं की मग पुढच्या कृतीकडे वळूयात. 15-20 मिनिटं वाट पाहिल्यानंतर आता हे मॅरिनेशन व्यवस्थित झालेलं आहे. हो. काय करूयात पुढे? आता आपण ऑइल घ्यायचंय. बरं, थोडं आणखीन. आता आपण कांदा टाकणार आहोत. किती लागणार? हां, बस. पुढे आपण त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट. बरं. आता आपण त्याच्यामध्ये गरम मसाला, जिरे धणे पावडर आपल्याकडे जी होती ती, मिरची पावडर, ह्याच्यामध्ये आपण आता चिकन, हे जे आपण मॅरिनेट केलं ते. बरं. काय करायचं आता पुढे? आता आपण हे क्रिस्पी होण्यासाठी आपण त्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत 5 मिनिटं. बरं, 5 मिनिटं झाकण ठेवूयात. ते क्रिस्पी पण होईल, छान शिजून पण येईल आणि मग पुढच्या कृतीकडे आपण वळूयात. 5 मिनिटं झालेली आहेत आणि आता चिकन शिजलंही असेल आणि क्रिस्पीही झालं असेल. बरोबर आहे. आता आपण थोडंसं, आधी आपण मीठ घातलं होतं, त्यामुळे आता आपण थोडंसं मीठ घालणार आहोत. बरं, झालंय आता हे? हो, हे झालेलं आहे आता. आणि आता आपण हे थंड करूया थोडा वेळ. तर त्यासाठी आपण हे साईडला करूया. बरं. आणि आता आपण पॅन ठेवूया आणि या पॅनवरती आपण थोडंसं बटर घालूया. काय लागणार आहे? आता आपल्याला पिठा ब्रेड लागणार आहे. आपण आता तो गरम करून घेतोय. हा बाजारात अशाचा असा विकत मिळतो. ठीक आहे. हे जे दोन्ही साईड आपण भाजून घेऊया. ओके. आता हे आपण गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण हा आता एका प्लेटमध्ये घेणार आहोत. त्यासाठी हा पिठा ब्रेड. ओके. त्याच्यानंतर आपण ह्याच्यावरती मेयोनीज लावणार आहोत. ओके. पुढे ह्याच्यानंतर आपण जे क्रिस्पी चिकन बनवले आहे ते आपण ते त्याच्यावरती टाकणार आहोत. मी तुम्हाला मदत करतोय. हो, फक्त किती लागणार आहे मला सांगा. बघा, बस पुरे. हो. आता आपण टाकणार आहोत थोडंसं कोबी, बारीक चिरलेला कोबी, स्प्रिंग ओनियन. आता आपण ह्याच्यावरती गाजर टाकू. आपण आता अशा प्रकारे सगळे व्हेजिटेबल्स ह्याच्यावरती टाकलेले. आता आपण ह्याचे रोल करून घ्यायचं. बटर पेपरमध्ये आता आम्ही हे मस्तपैकी रॅप करून घेतो. चिकन शोरमा असा छान सजवतो. तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या पटकन यासाठी लागणारं साहित्य आणि कृती. चिकन शोरमासाठी लागणारं साहित्य: पिठा ब्रेड, चिकन, मिक्स व्हेजिटेबल, बटर, मेयोनीज, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, लाल तिखट, धणे जिरे पूड, कोबी, कांदा आणि मीठ. कृती: प्रथम एका काचेच्या भांड्यात बोनलेस चिकन घेऊन त्यामध्ये मेयोनीज, मीठ आणि आलं लसूण पेस्ट घालून सर्व एकत्र करून 15 ते 20 मिनिटं चिकन मॅरिनेट करून घ्यावं. एका फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये प्रथम कांदा परतून घ्यावा. नंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, धणे जिरे पूड, लाल तिखट आणि मॅरिनेट केलेलं चिकन घालून सर्व एकत्र करून त्यावर झाकण ठेवून मिश्रण वाफवून घ्यावं. वाफवलेल्या मिश्रणामध्ये थोडंसं मीठ घालून सर्व एकत्र करून घ्यावं. फ्राईंग पॅनवर बटर गरम करून त्यावर पिठा ब्रेड गरम करून घ्यावेत. गरम पिठा ब्रेड बटर पेपरवर ठेवून त्यावर मेयोनीज लावून त्यावर क्रिस्पी चिकन, बारीक चिरलेला कोबी, कांद्याची पात आणि गाजर घालून ब्रेडचा रोल करून घ्यावा आणि सर्व्ह करावा. चिकन शोरमा हा पहिला पदार्थ मानसजींनी आपल्यासाठी करून दाखवला. आता दुसरा पदार्थ करायचा आहे. त्याचं नाव काय? लक्सा. लक्सा हे मलेशियन ट्रेडिशनल डिश आहे. लक्सा. आपल्या मुंबईत आक्सा बीच आहे, पण मलेशियाला लक्सा नावाची रेसिपी आहे. बरोबर ना? ठीक आहे, हरकत नाही. आता आपण याची कृती करूयात, पण त्याआधी आपल्याला साहित्य पाहायला लागेल. कोलंबी, राईस नूडल, चिकन, कोकोनट मिल्क, कांदा, लाल मिरची, गवती चहा, कोथिंबीर, काजू, धने जिरे पावडर, गरम मसाला, श्रिम्प पेस्ट, आलं लसूण पेस्ट आणि मीठ. ठीक आहे. पहिली कृती काय करायची आपल्याला? पहिली आपल्याला हे सगळं आपल्याला वाटण करायचं आहे. त्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायला लागेल. एवढा पुरेल? हो. काय काय लागणार? या बाउलमध्ये आपण 4 सुक्या मिरच्या. बरं. आपण पाण्यात भिजत ठेवल्या. पाण्यात भिजत ठेवलेल्या. गवती चहा. पुरेल का? हो. कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट ऑलरेडी आपण केली आहे, नाहीतर आलं आणि लसूण आपण याच्यात घालू शकतो. पुरे इतकी? हो. आणि हे सगळं एकत्र. आणि हा कांदा. कांदा किती लागणार आहे? कांदा हा थोडासा, एक अर्धा कांदा. आणि हे पेस्ट सगळे एकत्र बाइंड होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये काजू टाकतोय.
मलेशियन रेसिपी लक्सासाठी लागणारा ही पहिला टप्पा हा आहे. आपल्याला वाटण करायचं हे इथे आहे. बरोबर. आता पुढे आता आपण ऑइल घेणार आहोत, ते पॅन मध्ये टाकूया. बरं. थोडं आणखी त्याच्यामध्ये आपण जी ही आता पेस्ट केलेली आहे ती टाकणार आहोत आपण. तेलामध्ये ही पेस्ट परतून घ्यायची. बरं. आता आपण ही पेस्ट जशी आपण परतून घेते त्यामध्ये थोडासा गरम मसाला, धणे जिरे पावडर आणि जी आपण आता श्रिम्प पेस्ट जी ह्याच्यामध्ये तरी आपण काही मसाले घातले, तर ते कुठले मसाले नेमके घातले? ह्याच्यामध्ये आपण मसालेच नाही घातले. जे आपले माशाचे वरचे जे आवरण असतं ते बॉईल करतो आपण, आणि बॉईल केल्यानंतर त्याच्यामध्ये धणे जिरे पावडर टाकून त्याला वाटून घेतो. पुढे आपण आता थोडंसं पाणी घालणार होतो. बघा, मोस्टली आपण काय करतो का आधी आपण प्रॉन्स आणि चिकन घालतो आणि नंतर पाणी घालतो ते ह्याच्यासाठी. पण ही श्रिम्प पेस्ट आपण घातल्यामुळे आपण पहिले थोडंसं पाणी घालून थोडंसं आपण त्याला एक वेळ देऊया, उकळून येऊ देऊया. मग आपण त्याच्यामध्ये चिकन आणि प्रॉन्स टाकणार. ते काय उकळी त्याला आलेलीच आहे, फार वेळ लागणारच नाही. आता पहिल्यांदा काय लागणार? मग आता आपण ह्याच्यामध्ये चिकन आणि प्रॉन्स टाकणार आहोत. बरं. सगळे लागेल चिकन? हो. काय एवढं पुरे? आणि प्रॉन्स पण? प्रॉन्स हे किती घालायचे? हे आपल्याला जसे हवे तसे. ओके. लक्सा ही मलेशियन रेसिपी आपण करतोय. सुरुवातीला आपण वाटण केलं, मग वाटण आणि श्रिंक पेस्ट छान परतून घेतली, त्याची ग्रेव्ही तयार केली आणि आता प्रॉन्स आणि चिकन घातलं. आता ह्याला एक थोडी उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कोकोनट मिल्क जे आहे ते टाकणार आहोत. किती लागणार? बस. नारळाचं दूध आपण घातलं, त्याला उकळी सुद्धा आली आहे. बरं. पुढे आणि त्याच्यानंतर आपण आता मीठ घालणार आहोत. बरं. आता याला व्यवस्थित उकळी आलेली आहे. आणि जर आपल्याला वाटत असेल शिजलेलं नाही आहे तर आपण झाकण ठेवू शकतो. जर अजून आपल्याला थोडंसं मऊ हवे असेल तर असं. आता ह्याला उकळी आलेली आहे, तर आपण आता हा गॅस बंद करूया. ओके. आणि त्याच्यानंतर आपण एक बाउल घेणार आहोत. बाउलमध्ये आपण हे राईस नूडल्स टाकणार आहोत. बघा. हो. आणि आता आपण हे जे आपण केलेले आहे ग्रेव्ही ती ह्याच्यावरती टाकणार आहोत. पसरवून घालायची काय? फिश आणि चिकन हे ह्याच्यावरती टाकून आता आपल्याला खाली जे राईस नूडल्स होते त्याच्यावरती आपण ही ग्रेव्ही पण घातली, चिकन आणि प्रॉन्सचे पीसेस पण घातले. पुढे आता आपण हे उरलेले जे नूडल्स आहे ते ह्याच्यावरती टाकले. बरं. तेही वाया जाऊन येत आणि ते त्याच्यात छान मुरून येतील. बरोबर. तयार आहे आपली रेसिपी. आणि ह्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालूया सजावटीसाठी. कोथिंबीर. वा 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 वा, फॅन्टास्टिक. नॉनव्हेज किंवा प्रॉन्स प्रेमियांसाठी एक अप्रतिम रेसिपी आहे लक्सा तयार झालेली आहे. तुम्हाला खायची असेल तर पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. लक्सा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: कोळंबी, राईस नूडल्स, चिकन, नारळाचं दूध, कांदा, लाल मिरची, गवती चहा, कोथिंबीर, काजू, धणेजिरे पूड, गरम मसाला, श्रिम्प पेस्ट, आलं लसूण पेस्ट आणि मीठ. कृती: एका काचेच्या भांड्यात 4 सुक्या मिरच्या, गवती चहा, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, कांदा आणि काजू घालून मिश्रण एकत्र करून मिक्सर मधून वाटून घ्यावं. फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये प्रथम कांद्याचं तयार वाटण परतून घ्यावं. नंतर त्यामध्ये गरम मसाला, धणेजिरे पूड, श्रिम्प पेस्ट, पाणी, चिकन आणि कोळंबी घालून एक उकळी घ्यावी. उकळी आल्यानंतर त्यामध्ये नारळाचं दूध आणि मीठ घालून मिश्रण शिजवून घ्यावं. काचेच्या बाउलमध्ये राईस नूडल्स घेऊन त्यामध्ये कोळंबीची तयार ग्रेव्ही घालून पुन्हा त्यावर राईस नूडल्स आणि कोथिंबीर घालून डिश सर्व्ह करावी. चिकन शोरमा आणि लक्सा हे 2 पदार्थ आतापर्यंत तुम्ही आम्हाला करून दाखवले. आता आपण तिसराही पदार्थ पाहणार आहोत. क्या बात है. काय नाव आहे? तिसऱ्या पदार्थाचं नाव आहे क्रिस्पी कॉर्न कबाब. क्रिस्पी कॉर्न कबाब. बरं. ह्याचं साहित्य पाहूयात, मग कृती करूयात. सांगा. उकडलेला बटाटा, आईस्क्रीम स्टिक, उकडून मॅश केलेले कॉर्नचे दाणे, कांदा, ब्रेड, तांदळाचं पीठ, कॉर्न, कोथिंबीर, बेसनचं पीठ, मिरची, लिंबू, कॅप्सिकम, जिरे धणे पावडर, गरम मसाला, मिरची पावडर आणि मीठ. काय करायचं पहिल्यांदा? आपण एका बाउलमध्ये हे जे आपण जे कॉर्न आपण जे बॉईल करून त्याला मिक्सरमध्ये बारीक केलेले आहे ते घेणार आहोत. बरं. किती लागणार आहे? 2 चमचे. बरं. पुढे त्याच्यानंतर उकडलेला बटाटा, एक उकडून कुस्करलेला बटाटा. त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ,
बेसनचं पीठ. हो हो, बेसनचं पीठ. पुरे इतकं? हो. त्याच्यानंतर कोथिंबीर, गरम मसाला, धणे जिरे पावडर, मिरची पावडर, मिरची बारीक कापलेली. आपण मिरची पावडर टाकल्यामुळे आपण थोडीशीच मिरची टाकणार आहोत. हो बरोबर आहे. पुरे. हो. आणि आता आपण मीठ नाही घालायचं. मीठ राहिलं ना. हा बघा मी किती हुशार आहे. पुढे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये जे आपले ब्रेड आहेत हे पाण्यात भिजून घेतलेले आहेत, तर त्याला आपण असे हे करणार आहोत, बारीक करणार आहोत. किती ब्रेडचे स्लाइसेस घालायचे असे तोडून? 2. ठीक आहे. आता पुढे. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. किती लागणार आहे बघा. मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घ्यायचंय. हाताने केलं तर जास्त सोपं पडेल का? जास्त इझी पडेल. आपण पाणी लागेल अजून. हो. आपण ह्याच्यामध्ये आता अजून आपल्याला मिक्स करायचं आहे कॅप्सिकम. बर. हे आपण आता एक जीव करून घेणार आहोत. बर. आता आपला कांदा आहे तो एक आपण ह्याच्यावरून टाकणार आहोत. क्रिस्पी कॉर्न कबाब. हे कबाब आपण करतोय, त्यासाठी लागणारे सगळे पदार्थ घेऊन आपण मिश्रण तयार केलंय. बरोबर. व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. पुढे आपण आता हे सगळं एकत्र झाल्यानंतर आपण थोडेसे जे आपले कॉर्न आपण बॉईल केलेले आहेत ते ह्याच्यावरती घालणार आहोत. हे बॉईल केलेले स्वीट कॉर्न मला खूप आवडतात. आणि थोडंसं लिंबू आपण ह्याच्यावरती पिळणार आहोत. एक अर्ध लिंबू साधारण आपण त्याच्यात पिळलेलं आहे. आणि परत एकदा ते कुस्करून घ्यायचं. आपण जे कबाब करतो त्यासाठी लागणार हे मिश्रण एकजीव झालेलं आहे. पुढे काय करूयात. आता आपल्याला कबाब बनवायचे आहेत. त्याकरिता आपण ऑइल घेणार आहोत. ते ऑइल आपण थोडंसं असं हाताला लावून बरं त्याचे असे गोळे करणार आहोत. आणि नंतर आपण ती आईस्क्रीमची स्टिक आहे त्याला हे गोळे असे थोडंसं आपण हे करणार आहोत. अच्छा. कबाब सारखा त्याला आपण शेप देणार आहोत. करेक्ट. दुसरा कबाब पण आपण तयार करून घेतला. ओके. आता आपण याला डीप फ्राय करून घ्यायचंय. दोघांपुरते 2 झालेले आहेत, पण आपल्याला अजून करायचे आहेत. तुर्तास आपण हे 2 डीप फ्राय करून घेऊया. सावकाश. ओके. हे कबाब आपण आता डीप फ्राय करून घेतोय. किती वेळ लागतो याला? 5 मिनिटात आपले होऊन जाते. 5 मिनिटं. रंग तर बदलायला लागलेला आहे. तुम्हाला हे कबाब घरच्या घरी करायचे असतील तर पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. क्रिस्पी कॉर्न कबाबसाठी लागणारं साहित्य: उकडलेला बटाटा, आईस्क्रीम स्टिक्स, उकडून कुस्करलेले मक्याचे दाणे, कांदा, ब्रेड, तांदूळाचं पीठ, मक्याचे दाणे, कोथिंबीर, बेसन, लिंबू, सिमला मिरची, धणेजिरे पूड, हिरवी मिरची, गरम मसाला, लाल तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका काचेच्या भांड्यामध्ये उकडून कुस्करलेले मक्याचे दाणे, उकडून कुस्करलेला बटाटा, तांदूळाचं पीठ, बेसन, कोथिंबीर, गरम मसाला, धणेजिरे पूड, लाल तिखट, बारीक चिरलेली मिरची, मीठ, भिजवलेल्या ब्रेडचे तुकडे आणि पाणी घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. नंतर त्यामध्ये सिमला मिरची, कांदा, उकडलेले मक्याचे दाणे आणि लिंबाचा रस घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. हाताला तेल लावून तयार मिश्रणाचे कबाब बनवून ते आईस्क्रीम स्टिक्सला लावून घ्यावेत. तयार कबाब गरम तेलात तळून घ्यावेत आणि सर्व्ह करावेत. मानसी शिर्के मॅडम आजच्या भागात इथे आल्या. त्यांनी आपल्याला त्यांच्याविषयी, आवडींविषयी खूप छान सांगितलंच, पण शिवाय रेसिपी सुद्धा खूप भारी करून दाखवल्या. खूप धन्यवाद, तुम्ही इथे आलात. थँक्यू. आणि आय एम शुअर तुमच्यासाठी हा एक्सपिरियन्स चांगला असेल. हो हो, ऑफकोर्स. मी पहिल्यांदाच कॅमेरा फेस करत होते, त्यामुळे आणि एवढा मोठा चांगला प्लॅटफॉर्म मिळाल्याबद्दल थँक्यू सो मच. झी मराठीकडनं तुम्हाला खूप शुभेच्छा आणि ही प्रेमाची भेटवस्तू. चला, तुम्हाला कसा वाटला आजचा भाग हे तर आम्हाला कळवाच. पण तुम्ही म्हणाल की अहो एवढं लग्नासाठी शुभेच्छा देताय, तुम्ही काय कराडे बुवा मॅरेज ब्युरो वगैरे उघडलंय की काय? तर तसं नाहीये. पण काय, कुठल्याही ताईला किंवा कुठल्याही गृहिणीला जेव्हा ती एक नवीन सुरुवात करत असते, शुभेच्छा देणं आपल्या सगळ्यांचंच काम आहे. जशी आपल्या कुटुंबामध्ये एक नवीन ताई आहे जिचं लग्न होणार आहे, जे आपण कुठल्या नावाने पाहतोय, तर नक्कीच्या लग्नाला यायचं. तिलाही शुभेच्छा देऊयात, या सगळ्यांना शुभेच्छा देऊयात आणि पुढच्या भागात भेटूयात. पण त्याआधी पत्ता आणि ईमेल आयडी. आम्ही सारे खवय्ये झी मराठी
पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @ZNetwork.com. मानसेजींनी आपल्यासाठी केलेल्या 3 रेसिपीज आमच्या समोर आहेत आणि आता आम्ही त्या खाणार आहोत ना. हो हो, कुठली रेसिपी तुम्हाला खूप आवडते? मला तर तिन्ही आवडतात. तिन्ही आवडतात, हो. पण तिन्ही आपल्याला एकदम नाही खाता येणार, एक सुरुवात करायला लागेल. पण ठीक आहे, मला काय आवडतं त्याच्यानुसार तुम्ही decide आपण करा. ह्याच्यापासून सुरुवात करूया. दिसायलाही छान दिसतं आणि कसं बाहेर जाऊन खायला आपण बाहेर अट्रॅक्शन असतं ना आपल्याला की आम्ही हे खाल्लं तसं ते दिसते, हो की नाही? हा, ठीक आहे, सुरुवात करूयात. पण त्याआधी आज आपण आठवण म्हणून एक फोटो काढूयात. ओके, चालेल? चालेल. बघा त्या कॅमेऱ्यात. 1 2 3 अँड स्माइल प्लीज. थँक्यू सो मच. घ्या मॅडम, प्लेट घ्या हातात. चला, आता मी आणि मानसी मॅडम गप्पा मारत मारत हे सगळं फस्त करतो. तुम्ही एक काम करा, घ्या निरोप. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत असे भारी भारी पदार्थ घरी ट्राय करा. मस्त काय आणि स्वस्त राहा. पाहत राहा झी मराठीवरती. आम्ही सारे खवय्ये, को पावर्ड बाय ऑलिव्हिया आणि स्कॉच ब्राईट. स्पेशल पार्टनर अमूल. बाय. नव्या नव्या चवी ढवी वेचल्या ह्या तुम्हासाठी.